आज इंटरनॅशनल प्रसादालय व मुख्य प्रसादालय येथे कार्यरत असलेल्या सर्व सुपरवायझर, आचारी बांधव तसेच पोळी विभागातील सेवक यांच्या उपस्थितीमध्ये सहविचार सभा संपन्न झाली। प्रसादालय प्रमुख व ट्रस्टचे उपाध्यक्ष माननीय बाळासाहेबजी गोरडे साहेब, प्रकाशजी भट साहेब, प्रकाशजी गिरमे साहेब तसेच आदरणीय संत सूर्यानंदजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सभेचं आयोजन करण्यात आलं। सभेमध्ये प्रसादालयातील दैनंदिन अडचणी, आवश्यक सुधारणा, शिस्तबद्ध कार्यपद्धती आणि विद्यार्थ्यांना अधिक उत्तम सेवा देण्यासाठी विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली आणि सर्वांच्या सोयीसाठी काही हितकारक निर्णयही घेण्यात आले। पोळीच्या गुणवत्तेवर विशेष लक्ष देण्यातच येत आहे, परंतु क्वालिटी आणखीन सुधारण्यासाठी सर्वांनी जागरूक राहावं असे निर्देश देण्यात आले। माननीय अध्यक्ष श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांच्या मान्यतेनुसार इंटरनॅशनल व मुख्य प्रसादालय या दोन्ही ठिकाणी एकसारखाच मेनू लागू करण्यात येणार आहे। सर्व सुपरवायझर यांनी विद्यार्थ्यांना पुरेसा नाश्ता व जेवण मिळेल याची पूर्ण खात्री करावी। प्रत्येक कर्मचाऱ्याने 9 तास मनोभावे सेवा देणे आवश्यक असून याबाबत सर्वांनी जागरूक राहावे अशा सूचना देण्यात आल्या। प्रसाद बनवताना वस्तूचा अनावश्यक आणि अतिवापर टाळावा। तेल व शेंगदाणा वापर कमी करून सात्विक व दर्जेदार प्रसाद बनवणं आवश्यक आहे असंही सांगण्यात आलं। विद्यार्थ्यांनी बाहेरील फास्ट फूड टाळावे तसेच प्रसादालयातील पौष्टिक जेवणाच्या गुणवत्तेबाबत विद्यार्थ्यांना अधिक माहिती देण्यात यावी। स्वयंपाकासाठी वापरण्यात येणारे मसाले व साहित्य आरोग्यास सुरक्षित आहे याची माहिती लेखी स्वरूपात दिली जाईल। सकाळचा नाश्ता विद्यार्थ्यांना आवडेल असाच असावा तसेच सर्वांना पुरेसा मिळेल याबाबतची जबाबदारी ठरवण्यात आली। विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार सुकी भाजी वाढण्यात यावी। ज्यांना आवडते त्यांना थोडी जास्त प्रमाणात देण्याबाबत सहमती व्यक्त करण्यात आली। प्रसादालय समितीच्या निर्णयानुसार दर बुधवारी नियमित सहविचार सभा घेण्यात येईल। प्रसादालयाच्या सेवेमध्ये अधिक शिस्त, गुणवत्ता आणि सात्विकता वाढवण्यासाठी ही सभा अत्यंत उपयुक्त ठरली आहे। यावेळी संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी एकाच वेळी हजारो विद्यार्थ्यांसाठी सकस आणि सात्विक प्रसाद तयार करणाऱ्या दोन्ही प्रसादालयास पुढील वाटचालीसाठी सद्गुरू आत्मामालिक माऊलींच्या कृपा आशीर्वादासह हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत। आत्मामालिक न्यूजसाठी संपादक सागर अहिरे, कोकम ठार।